मान्यवरांचे वेळेत हजर झाल्याबद्दल फार फार आभार। एखाद्या युवा नेत्यांनी वेळेचं भान कसं ठेवावं हे सिद्धार्थ ठाकूर यांच्याकडनं शिकलं पाहिजे। 9:30ची वेळ दिली होती, अगदी बरोबर 9:30 वाजता स्टेजवरती हजर झालेला हा पहिला नेता मी पाहिलेला आहे। खरं सांगायचं तर ते काय आपल्याकडे पाहुणे नाही आहेत, कित्येक वर्ष झाले ते आपल्या परिसरामध्ये सिद्धार्थ ठाकूर असतील, क्षितिजदादा असतील, आप्पा असतील, हे सगळेजण आपल्या परिसरामध्ये चावरेवाडी म्हणा, भोईज म्हणा सतत येत राहतात। आपल्याकडे ते काही परके नाही आहेत आणि त्यांनी आपल्या इकडच्या लोकांसाठी म्हणजे आपल्याकडचे समोर लोक आता बसलेले आहेत ते जवळजवळ आपल्याकडे जवळजवळ 35, 40 वर्षाचे राहिलेले लोक आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण राहायला आलो तेव्हा इकडे काय होतं, म्हणजे जंगल म्हटलं तरी चालेल। आपण इकडे बोरिंगचं खारं पाणी पिऊन दिवस काढलेली लोक आहोत। आज वीज गेली, उद्या येईल, परवा येईल, काही शाश्वती नसायची, परंतु आज आपल्याकडे लोक म्हणतात की जो विकास झालाय तो खरा आपलाच झालेला आहे, कारण आपल्याकडे घरोघरात पाणी आहे, रस्त्याला वीज आणि डांबराचे रस्ते सगळीकडे पोहोचलेले आहेत। या अधिक जर का कोणाला काही अपेक्षा असतील तर त्यांनी कार्यकर्ता पण रस्त्यावरती उतरावं, कार्य करून दाखवावं, मग येऊन आम्हाला बोलावं। पण आपल्याकडच्या सर्व लोकांना जीत आता तुम्ही बघत आहात किती लोक जमा तिकडे, आपले कार्यकर्ते सुद्धा सकाळपासून कामाला लागले होते। अगदी शॉर्ट नोटीसवरती आपण कार्यक्रम भरवलेला आहे। कुठलाही प्रिंट मीडिया नाही, कुठलाही टेलिव्हिजन मीडिया नाही, तरी पण जी लोक आपल्याकडे समोर उपस्थित आहेत हे आपल्या पक्षाची ताकद आपल्याला दाखवत आहे। त्यामुळे मी सर्वांना सांगेन की तुम्ही कृपा करून इलेक्शन होईपर्यंत असाच जोमाने काम करा, जेणेकरून आपल्या पक्षाला कुठल्याही प्रकारचा समोरच्या पक्षाकडून काहीही त्यांनी किती टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट करून दे, 1300 रुपये 1500 रुपये बहिणीला ताईला काही दिले, ते सगळे पैसे आपलेच आहेत, आपल्या टॅक्सचे पैसे आहेत। आजचा जो आपला मंच आहे तो कार्यकर्त्यांनी उभे केलेला मंच आहे, कुठल्याही प्रकारचा कुठलाही दाबून काढलेला निधी याच्यामध्ये वापरलेला नाही। त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला कितीही टीव्हीवरती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवून हॅमरिंग झाली, तुम्ही उद्या तुमचा कुठलाही तुम्ही आमदाराकडे जा, तुम्ही म्हणाले बाबा आमचं काम आहे, आम्ही चावरेवाडीतनं आल्यात, ते काय म्हणतील चावरेवाडी कुठे आली, मग त्यांचा पीए बोलेल साहेब भोईंज आली, मग भोईंज कुठे आलं। पण आपल्याकडे आप्पांकडे जा, बिट्टूदादाकडे, चिटूदादाकडे जा, कधीही जा आणि बोला आम्ही चावरेवाडीतनं आलेत, ते आपल्या पूर्ण परिसराशी परिचित आहेत। का परिचित आहेत तर त्यांनी आपल्याकडे इतके वर्ष कार्य केलेलं आहे। तरी सुद्धा काही राहिलं असेल तरी त्याचं आपल्याला वचन आहे की तुमची काही राहिलेली कामं असतील तर ते आपल्याला पूर्ण करून देतीलच देतील। आपण म्हणतो की त्यांनी आपल्याला एवढं कार्य केलेलं आहे, तरी सुद्धा काही कामं छोटी मोठी बाकी असतील तर त्याचं मी तुमच्या समोरच त्यांना सांगतोय की बाबा आमची 2-3 जी छोटी मोठी कामं उरली आहेत ती तुम्ही आम्हाला करून दिली तर खूप उपकार होतील। प्रथमतः जे गॅस पाईपलाईन वाल्यांनी जी आपल्या रस्त्याची वाताहत केली आहे ती आम्ही त्यांना कृपा करून विनंती करतो की आमची सोसायटी आता फार जुनी झालेली आहे, रस्ते सुद्धा कित्येक वर्ष लोक वापरत आहेत, पण जर का तुमचा थोडा हातभार लागला आणि आमचे रस्ते व्यवस्थित झाले तर आम्हाला फार सुखकर होईल। रस्त्यावरती सुद्धा आता लाईटचं काम चालू झालेलं आहे, इथपासून गगनगिरीपर्यंत पूर्णतः आपल्याला रस्त्यावरती लाईट मिळणार आहे। थोडाफार प्रकाश आपल्या कॉलनीमध्ये किंवा उर्वरित जागेमध्ये फिरला तर आपल्यासाठी फार तुमच्याकडनं मेहरबानी होईल असं मी म्हणेन। त्याचबरोबर मला हे सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की आपल्या पक्षातर्फे इतके वर्ष या परिसरामध्ये कार्य होत आहे की आपल्याला कधीही दुसऱ्या पक्षाची गरजच भासली नाही। आज जे काही लोक बोंबलतायत तुम्हाला दिसतंय टीव्हीवरती अगदी निराधार आहे, कारण तुम्ही स्वतः सांगू शकता की आपल्याकडे किती काम झालंय आणि किती नाही, हे मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही। माझ्यापेक्षा
फार जुने लोक इकडे आहेत. आपले उपसरपंच मानकर साहेब आहेत, त्यांनी आपल्याकडे एवढं काम केलंय. भोईंजकर काका आहेत, दीपक म्हात्रे आहेत, सुहास नेवाळकर आहेत, पंड्या काका आहेत. या सगळ्यांनी आपल्यासाठी एवढं कार्य केलं आहे की आपण कधीही त्यांच्याकडे गेलो किंवा आमच्याकडे पाण्याची समस्या आहे, आमच्याकडे विजेची समस्या आहे, त्यांनी लगेच फोन लावून आपली कामं करून दिलेली आहेत. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करीन की येत्या इलेक्शनच्या दिवशी तुम्हाला शिटी बटन दाबून शिटीला जोरदार मतांनी जिंकून द्यायचंच आहे. शिट्टी तर वाजणारच. त्यांचं बाकी तर बरेचसे कार्यक्रम अजून असतील आणि 10 वाजेपर्यंत आपल्याला आचारसंहितेचा नियम असल्यामुळे मी जास्त वेळ न घेता मानकर काकांना